इन्स्टिट्यूशन लेवलचे बायर. कसले? इन्स्टिट्यूशन. हा. त्या जागी बाईंग करतात. त्याला ऑर्डर ब्लॉक असं म्हणायचे. इन्स्टिट्यूशनला काय? त्याला इन्स्टिट्यूशन बायर ज्या जागी बाय करतात किंवा सेल करतात इन्स्टिट्यूशन बायर्स आणि सेलर त्या जागी सेल करतात किंवा बाय करतात. लिंगला काय होय. येस. त्या जागी बाईंग होता त्याला ऑर्डर ब्लॉक असं म्हणायचे. हा. लिंगला इथपर्यंत. होय. आता खाली लिहून घ्या. बुलिश ऑर्डर ब्लॉक आणि बिअरिश ऑर्डर ब्लॉक. 2 प्रकारचे ऑर्डर ब्लॉक असतात. दोन प्रकारचे ऑर्डर ब्लॉक असतात. लिहून हो. त्याच्यानंतर खाली लिहून घ्या. हाऊ टू आयडेंटिफाय ऑर्डर ब्लॉक्स. बुलिश ऑर्डर ब्लॉक लिहून घ्या म्हणून सांगितलं ना. नाही, बुलिश ऑर्डर ब्लॉक आणि बेरिश ऑर्डर ब्लॉक लिहून घ्या म्हटलो. 2 प्रकारचे ऑर्डर ब्लॉक असतात. लिहून घेतला. ऑर्डर ब्लॉक शोधण्यासाठी साइड वेज मार्केट लागतं. हा. लिहून घेतला. होय. स्लॅश करून रेंज बाउंडिंग. त्याच्या पुढे स्लॅश करून कन्सॉलिडेशन. हा. लिहून घेतला. होय. म्हणजे मार्केटचा ट्रेंड कोणता पाहिजे? साइडवेज. लिहून घ्या. आता पुढे बुलिश ऑर्डर ब्लॉक शोधण्यासाठी हा. ब्रेकआउट कॅन्डलच्या आधी असणारी बिअरिश कॅन्डल
ब्रेकआउट कॅन्डलच्या आधी असणारी बिअरिश कॅन्डल हा तर त्याला ऑर्डर ब्लॉक असं म्हणायचं. बुलिश ऑर्डर ब्लॉक असं म्हणायचं. ब्रेकआउट कॅन्डलच्या आधी असणारी बिरिश कॅन्डलला बुलिश ऑर्डर ब्लॉक असं म्हणायचं. म्हणजे ब्रेकआउटची कॅन्डल बुलिश असणार. ब्रेकआउट म्हणजे ग्रीन. होय मग त्याच्या आधी आपल्याला रेड कॅन्डल असणार. हा तर त्या रेड कॅन्डलला काय म्हणायचं आपण? बुलिश ऑर्डर ब्लॉक. ज्यावेळी मार्केट रिटेस्ट त्या ऑर्डर ब्लॉकला करणार, ज्यावेळी मार्केट रिटेस्ट त्या ऑर्डर ब्लॉकला करणार, ज्यावेळी मार्केट रिटेस्ट त्या ऑर्डर ब्लॉकला करणार, हम्म तेव्हा तिथून ट्रेंड रिव्हर्सल होण्याचे चान्सेस असतात. ट्रेंड रिव्हर्सल करतात काय? हा, रिव्हर्सल होण्याचे चान्सेस असतात. आता अरमान मला सांगाय, अप ट्रेंड गेलाय, हा रिटेस्ट म्हणजे खाली येणार, ट्रेंडला खाली हा आल्यानंतर ऑर्डर ब्लॉकला भेटलं, मग ऑर्डर ब्लॉक टच केल्यानंतर तो काय होणार? ट्रेंड कोणत्या डायरेक्शन होणार? आणि वरतीच घे. हा, म्हणजे ऑपोजिट. रिव्हर्स म्हणजे काय? रिटेस्ट म्हणजे डाऊन ट्रेंड, हा नंतर रिव्हर्स म्हणजे अप ट्रेंड होणार परत. ठीक आहे. हा बुलिश ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय समजलं? हा आता खाली लिहून घ्या, बिअरिश ऑर्डर ब्लॉक. सांगा. बिअरिश ऑर्डर ब्लॉक म्हणजे, बिअरिश ऑर्डर ब्लॉक म्हणजे ब्रेकडाऊन झाल्यानंतर, ब्रेकडाऊन झाल्यानंतर हम्म त्याच्या आधी झालेली बुलिश कॅन्डल, त्याच्या आधी झालेली बुलिश कॅन्डल त्यामध्ये ऑर्डर बिअरिश ऑर्डर ब्लॉक असतात. त्यामध्ये बिअरिश ऑर्डर ब्लॉक असतात. आता खाली लिहून घ्या, हे दोन्हीसाठी येणार काय खाली सांगायला लागलोय ते. हा ज्या टाइम फ्रेम मध्ये अनालाइज करतोय, ज्या टाइम फ्रेम मध्ये अनालाइज करतोय, त्याच पर्टिक्युलर टाइम मध्ये कन्फर्मेशन घेणार. ज्या टाइम फ्रेम मध्ये अनालाइज करतोय, हा त्याच टाइम फ्रेम मध्ये कन्फर्मेशन घेणार. लिहून घेतला? हा आता ते थिअरी सांगितले, ते प्रॅक्टिकली कसं वर्क करतंय बघा. बुलिश ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय? ब्रेकआउट झाल्यानंतरच्या आधीची ग्रीन रेड कॅन्डल, त्याच्या जवळपासची कोणती पण रेड कॅन्डल चालते, पण जवळपास पाहिजे त्याच्या. ठीक आहे.
आता ब्रेकआउट ह्या कॅन्डलला झालाय. ब्रेकआउट म्हणजे ग्रीन कॅन्डलला ब्रेकआउट होणार. हा त्याच्या आधीची रेड कॅन्डल इथं बेरिश कॅन्डल आहे ती, हा त्याचा हाय आणि लो मार्क करायचा. हाय आणि लो. हा म्हणजे एक झोन तयार झाला. हा इथं आल्यानंतर झोन मध्ये प्राइस इथून वरती गेले की नाही सांग. होय. समजलं बुलिश ऑर्डर ब्लॉक कसा दिसतोय. हा आता बेरिश ऑर्डर ब्लॉक बघा, इथं ब्रेकडाऊन झालं हा म्हणजे कॅन्डल रेड कलरची असणार. हा त्याच्या आधीची बुलिश कॅन्डल म्हणजे ती ग्रीन कलरची असणार. ग्रीन कलर. त्याच्या हाय पासून लो पर्यंत मार्किंग केले. त्याला टॅप करून ट्रेंड रिव्हर्स झाला की नाही सांगा. झालाय. होय. म्हणजे इथं खाली आलं मग रिटेस्टला गेलं म्हणजे ट्रेंड ऑपोजिट डायरेक्शनला गेला, नंतर रिव्हर्स झाला. हे ट्रॅप करण्यासाठी असते काय मार्केटचं? होय. पण समजलं कसं वर्क करतंय. होय. आता प्रॅक्टिकली बघा हे कसं वर्क करतंय. पहिला काय शोधायला पाहिजे मला, कन्सॉलिडेशन म्हणजेच काय साइडवेज मार्केट. चार्ट मध्ये जरा फाइंड आउट करा तुमच्या साइडवेज मार्केट कुठं आहे मोठ्या टाइम फ्रेम मध्ये, 1 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये. इथं बघा हा लो आहे साइडवेजचा आणि हा हाय आहे, त्याला मार्क करायचा. ठीक आहे. ब्रेकडाऊन इथं दिलं ह्या कॅन्डलनं. त्याच्या जवळपास ग्रीन कॅन्डल कुठं आहे, इथं आहे. याचा हाय आणि लो मार्क करणार. हाय केला, लो केला आणि पुढे घेणार. ठीक आहे. इथं आलेलं नसते मार्केट तोपर्यंत. पहिला खाली आलं मग रिटेस्टला जेव्हा या लेवलला जाणार तेव्हा इथून रिव्हर्स होणार म्हणून सांगितलंय. बॉडीनं बाहेर क्लोजिंग दिलं तर इनव्हॅलिड होणार आहे. बॉडी सगळ्याच्या आत क्लोज आहेत. रिव्हर्स झालं का नाही? झालं. हा कोणता ऑर्डर ब्लॉक झाला? कोणता? बेअरिश ऑर्डर ब्लॉक झाला. ठीक आहे. आता हाय हाय आहे, हाय आणि हा लो. त्याला पुढे घेणार. ब्रेकआउट कुठल्या कॅन्डलला दिलाय? ब्रेकआउट ग्रीन. नाही, ब्रेकआउट हा ग्रीन कॅन्डल झाला पाहिजे. ब्रेकआउट म्हणजे बुलिश कॅन्डल. त्या कॅन्डलला ब्रेकआउट दिलाय. त्याच्या आधी कोणती कॅन्डल शोधायची आपल्याला? इथं रेड आहे. त्याचा हाय आणि लो मार्क केला, पुढे घेतला. त्या लेवलला मार्केट येऊन नंतर वरती गेलं का नाही? त्या लेवलला आले. त्याला कोणता ऑर्डर ब्लॉक म्हणायचा? बुलिश ऑर्डर ब्लॉक. म्हणजे बेअरिश बुलिश ऑर्डर ब्लॉक वर्क झाले तुम्हाला दिसलं. आता ह्यो एरिया बघा साइडवेज मार्केट आहे. एवढा पूर्ण एरिया बघा ह्यो. ह्यो हाय आहे, ह्यो लो आहे. याचा ब्रेकआउट ह्या कॅन्डलनं इकडे दिलाय. ह्याच्यानंतर ह्याच्या आधीची बेअरिश कॅन्डल कुठं इथं आहे.
ह्याच्या जवळपास आलंय का नंतर आलंय काय नाही. तिथं नाही आला वरच्यावर गेले म्हणजे येऊ पण शकतंय आणि नाही पण येऊ शकत हं. पण आलं तर कसं फाइंड आउट करायचं हे समजलंय तुम्हाला हो. अजून एक्झाम्पल बघा हा काय झाला हाय झाला हा लो झाला हं. त्याला मार्क करून पुढे घेतलं ब्रेकआउट इथं झालाय इथं ब्रेकआउट झालाय हो. ह्याच्या आधीची बेरिश कॅन्डल इथं आहे हम्म. त्याला मार्क केली पुढे घेतली कन्फर्मेशन घेऊन गेलं की नाही सांगा वरती हो. हा कोणता ऑर्डर ब्लॉक झाला बुलिश. बुलिश ऑर्डर ब्लॉक साठी कोणत्या कलरची कॅन्डल फाइंड करणार आहे रेड ग्रीन आणि कलरची ब्रेकआउटला फाइंड ऑर्डर ब्लॉक कशामध्ये असणार ते सांगा रेडला आणि बेरिश ऑर्डर ब्लॉकला ग्रीनला ग्रीनला असणार ठीक आहे हां काय डाऊट आहे कोणाला बुलिश ऑर्डर ब्लॉक आणि बेरिश ऑर्डर ब्लॉक मध्ये नाही क्लिअर आहे हं. हे प्रॅक्टिस करताय का नाही होय मुस्लिम पहिल्यांदा सोडा जरा दोन तुम्ही करताय नाही प्रॅक्टिस होत नसली तर माझा यात काय संबंधित नाही कारण मी शिकवतोय रिव्हिजन करायचं काम तुमच्या सगळ्यांचं आहे अरे मी प्रॅक्टिस करतोच मी घेणार आहे याची टेस्ट 10 तारखेला आहे ना परीक्षा ही बॅच झाली तर 10 तारखेला नाही तर मग डायरेक्ट पुढच्या बॅचला करणार बघूया कसं कसं नियोजन आता इथं ऑर्डर ब्लॉक पर्यंत झाले आता हां आता सप्लाय आणि डिमांड देऊन घ्या हे डू नॉट डिस्टर्ब टाकल्यावरती व्हॉट्सअपवर येतात कॉल होय व्हॉट्सअपला येते व्हॉट्सअप सप्लाय खाली सप्लाय लिहा supply refers to the amount of currency supply refers to the amount of a currency available for sale in the market available for sale in the market sale in the market इथं लिहिलंय की म्हणजे सप्लाय म्हणजे काय सांगितलं म्हणजे रेजिस्टन्स म्हणून सांगितला म्हणजे मार्केटमध्ये काय त्या जागेवरून सेलिंग येणार पर्टिक्युलर ज्यामध्ये करतोय आपण त्यामध्ये आपण आता करन्सी आणि कम्युनिटी मध्ये करतोय जर तिथून आपल्याला मार्केटमध्ये सेल होणार असेल तर आपण सप्लाय फाइंड आउट करणार सप्लाय म्हणजे रेजिस्टन्स असणार तर तुम्ही काय मार्क करणार आहे सप्लायला हायर लो नाही लोअर हाय लोअर हाय मार्क करणार ठीक आहे दुसरा पॉईंट लिहून घ्या when there is high supply हा पॉइंट लिहून घ्या हाय सप्लाय हा सेकंड पॉइंट हां when there is high supply वाला price of currency the price of the currency leads to decreases because more traders are willing
हाय सप्लाय म्हणजे काय असणार? सिलिंग जास्त असणार. जेव्हा मार्केटमध्ये सिलिंग जास्त असणार तेव्हा ट्रेडर्स काय करायला बघणार? जास्त प्रमाणात सेलिंग करायला बघणार. ठीक आहे. सेलिंग. सप्लायचा दुसरा पॉईंट समजला. येस. आता लास्ट पॉईंट लिहून घ्या. ते तिसरा लिहून घेऊ काय? हा तिसरा. लार्ज सप्लाय रेजिस्टन्स आताचे टॉपिक लहान आहेत पण ते टॉपिक समजायला पाहिजे ना काय कन्सेप्ट द्या. अवघड आहेत. डिमांडचं पण लिहून घ्यायचं. ते नंतर पहिला एक्सप्लेन करतो लास्ट पॉईंट. आता लार्ज सप्लाय झोन्स म्हणजे काय बघा, मोठे मोठे सेलिंग एरियाज. इथे काय करतात ट्रेडर्स? फाइंड आउट करतात कुठे आहेत, म्हणजे लोअर हाय बेस्ट कुठं आहे बघतात. आणि तिथं काय करायला लागणार? सेलर्स त्या एरियाला आल्यानंतर परत कन्फर्मेशन घेऊन सेल करणार. लार्ज सप्लाय झोन्स म्हणजे काय समजलं? तर ह्याच्यानंतर कोणता पॉईंट आहे? डिमांड. आता सप्लाय अँड डिमांड काय एवढा अवघड कन्सेप्ट नाही, तरी पण हे सगळं तुम्हाला लिहून घ्यायला लागणार आहे. सप्लाय म्हणजे रेजिस्टन्स, डिमांड म्हणजे सपोर्ट, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि कन्सेप्ट सेम आहेत, फक्त हे तुम्हाला लिहून घ्यायला लागणार गरजेचं पडल्यानंतर. Demand refers to the amount of currency that traders and investors want to buy. आता यामध्ये काय सांगितलंय बघा, डिमांड म्हणजे काय? का करन्सी असणार. जर त्याचा डिमांड वाढला तर त्याची किंमत वाढणार की नाही? कमी होणार. डिमांडला किंमत कमी होणार. मग डिमांड हा सपोर्ट सारखा वर्क करणार का रेजिस्टन्स सारखा? सपोर्ट. म्हणजे डॉलरची मागणी जास्त झाली तर मग डॉलरच्या चार्ट मध्ये सपोर्ट आपल्याला मार्क करायला लागणार. तर त्यामध्ये कोणत्या लेवल मार्क करणार? हायर लो का लोअर हाय? सपोर्टला लोअर आहे. सर्व जरा तुम्ही सांगा. लेवलसाठी मस्त तुम्ही सांगा. लोअर आहेत की नाही हायर लो काय? आता तुला विचारलेलं मी. काय परत विचारा. डिमांड मार्क करण्यासाठी कोणत्या पॅटर्नला मार्क करणार? लोअर हायला का हायर लोला? हायर लो. डिमांड काय? हायर लो. हायर लोला. ठीक आहे. कन्फ्युज व्हायचं नाही, मी काय पण विचारणार, उत्तर तुमचं ते बरोबर पाहिजे. आता पुढे लिहून घ्या. हा दुसरा पॉइंट लिहून घ्या. when demand high, the price tends to increase as more traders want to buy the currency.
लिहून घेतला. आता हे पॉइंट सिंपल आहे. याच्यामध्ये काय सांगितलंय, जर पर्टिक्युलर गोष्टीचा डिमांड वाढला तर ट्रेडर काय करणार, ती पर्टिक्युलर वस्तू बाय करणार का सेल करणार? बाय करणार. बाय करणार. मग डिमांड हाय असल्यानंतर तो एक काय कोणता एरिया शोधणार, हायर लो का लोअर आहे? हायर लो. मग इथं काय करायला समजलं? हॅलो, समजलं समजलं का नाही? हा. हो. म्हणजे सप्लाय अँड डिमांडचा अर्थ तोच आहे, सपोर्टेशन सारखाच आहे, पण हे जर टेक्निकली सांगितले कसं वर्क करतंय. ठीक आहे. हा. ओके. आता खालचा हा पॉइंट लिहून घ्या. स्ट्रॉंग डिमांड zones, support levels are areas where buyers are likely enter the market. आणि सप्लाय अँड डिमांडचं तुम्हाला प्रॅक्टिकली बघायचं नाही आहे, थिअरी सारीची बघतोय. आता इथं काय करायला सांगा, ट्रेडर बाईंग करा असेल काय, कोणती जागा शोधणार, स्ट्रॉंग कोणती पोझिशन शोधणार, पॅटर्न कोणतं शोधणार, स्विंग हाय का स्विंग लो? दाखवा की लिहून घेतो. स्विंग हाय शोधणार का स्विंग लो? स्विंग लो म्हणजे खाली. स्विंग हाय का स्विंग लो शोधणार? रिव्हिजन कोणच करत नाही, मी रिपीट करणार नाही आता. पुढे बघा, हाऊ सप्लाय अँड डिमांड अफेक्ट फॉरेक्स प्राइजेस, लिहून घ्या. का हे नंतर पाठवू तुम्हाला मी व्हॉट्सअप वरती? चालते की एक्सप्लेन करतो. एक्सप्लेन करतो, मला लिहून नंतर घे. हो. हे बघा काय सांगितलं इथं, इफ डिमांड फॉर अ करन्सी इज ग्रेटर देन इट्स सप्लाय द प्राइस गोज अप. म्हणजे काय, जर सेलर्स पेक्षा जास्त डिमांड बायर्सचा असला, म्हणजे सप्लाय पेक्षा डिमांड जास्त कुणाचा इथं, डिमांडचा आहे, डिमांडचा डिमांड असणार. डिमांड म्हणजे सपोर्ट ना, बायर्सचा डिमांड असला तर इथून काय होणार, प्राइस अप वाढणार, बुलिश होणार. ठीक आहे. आणि जर सप्लाय हा डिमांड पेक्षा जास्त असला तर तिथे काय होणार, काय होणार, बाईंग होणार का सेलिंग होणार? सेलिंग होणार. फॉरेक्स ट्रेडर यूज सप्लाय अँड डिमांड झोन्स टू आयडेंटिफाय एंट्री अँड एक्झिट पॉइंट फॉर ट्रेड्स. सपोर्ट आणि रेजिस्टन्स शोधून आपण काय करतोय, एंट्री पॉइंट टू एक्झिट पॉइंट शोधतोय. म्हणजे बाईंग जर सपोर्टला केला असेल तर एक्झिट कुठं करणार? बाईंग सपोर्टला केलं हा, तर एक्झिट कुठं करणार? रेजिस्टन्सला हे करणार. हा, रेजिस्टन्सला करणार. ठीक आहे. त्याच्या पुढे बघा, सप्लाय झोन, अ प्राइस एरिया वेअर सेलिंग प्रेशर इज स्ट्रॉंग कॉझिंग प्राइस टू ड्रॉप, इट्स रेजिस्टन्स झोन. म्हणजे लोअर हायला काय होणार, इथं बाईंग होणार का सेलिंग होणार?
लोअर हायला बाईंग. वर राहायला मग पाहिजे. सप्लाय झोन म्हणजे लोअर हायच असणार. हा. तिथं कोणता एरिया असणार, स्विंग हाय का स्विंग लो? स्विंग हाय. स्विंग हाय असणार. हाय सर. मग मगाशी विचारलं त्याचा आन्सर काय असणार? ते सुपर स्विंग हाय. स्विंग लो असणार. स्विंग लो असणार. बाईंग साठी विचारलेलं मी. ओके बाईंगचं विचारायचं. होय. ते सेल. आता डिमांड झोन बघा. अ प्राइस एरिया वेअर बाईंग प्रेशर इज स्ट्रॉंग कॉझिंग प्राइस टू राईज इट्स अ सपोर्ट झोन. म्हणजे स्विंग हाय शोधणार ट्रेडर की स्विंग लो शोधणार? हा. हा नाही, काय शोधणार? काय म्हणलं? बाईंग तिथं तर प्रेशर इज ट्रेडर स्ट्रॉंग. डिमांड झोन म्हणजे काय शोधणार? स्विंग हाय का स्विंग लो? डिमांड मध्ये स्विंग हाय जी. मग काय शोधणार? स्विंग लो पासून ते बाईंग करणार ना. मग इथं काय शोधणार? मला माहिती आहे की बाईंग कुठलं करणार. तुम्हाला काय माहिती आहे ते सांगा मला. स्विंग लो. स्विंग लो शोधणार. ठीक आहे. कन्फर्म आन्सर द्या मला, नाहीतर तुमचे आन्सर मी व्हॅलिड करणार नाही. ओके. होणार की होणार नाही एवढंच सांगायचं. हाऊ टू आयडेंटिफाय सप्लाय अँड डिमांड झोन्स. पहिलं काय असणार? लुक फॉर एरियाज वेअर प्राइस मेड अ स्ट्रॉंग मूव्ह अप ऑर डाऊन. स्ट्रॉंग मूव्ह अपसाईडला गेला. पहिला काय कराय? स्ट्रॉंग मूव्ह अपसाईडला गेलाय. त्याच्या समोरच्या लाईन मध्ये परत आणि मार्केट आलं तर त्याला कोणतं पॅटर्न म्हणणार आपण? पॅटर्न कोणतं म्हणणार त्याला लिक्विडिटी मधलं? कुठून कुठं म्हटला? एका प्राइस वाढल्या, हा. परत त्या प्राइसला मार्केट समोर आलं तर त्याला कोणतं पॅटर्न म्हणणार? मुस्लिम जरा तुम्ही सांगा कोणतं? सेम हे हा सेम समोर येणार. डबल टॉप. हा अरमान तू सांग. डबल टॉप. सौरव जरा तुम्ही सांगा. डबल टॉप. ठीक आहे. आता बघा इथं लक्ष कोणाचं नाही, क्लासमध्ये रिपीट करणार नाही. अनिश तू सांग. बोला की सर. इथं कोणतं पॅटर्न फॉर्म होणार? वरती जाताना जर एका पर्टिक्युलर वरती गेले आता, अपट्रेंड केलाय. हा अपट्रेंड गेला आणि परत मार्केट खाली आले आणि जिथून वरती गेले की नाही त्याच एरियाच्या समोर आले तर त्याला कोणतं पॅटर्न म्हणणार? अरे हो. कोण बोललो का आता तुम्हाला? आता परत विचारा नाही मी. कोणतं पॅटर्न फॉर्म होणार? काय म्हटलं? मार्केट एका जागेवरून वरती गेलंय. कुठे आहेस तू? मी घरामध्येच आहे. मार्केट एका जागेवरून वरती गेलंय, हा. परत आणि सेम जागेला आलंय हा. तर त्याला कोणतं पॅटर्न म्हणणार? त्याला पाहणं कोण पलटू नको आणि कोण आता बोलू पण नको. काय आहे त्याचं उत्तर? अंशा माहित आहे का नाही? नाही, जरा हे लोक आले. काय कळणार? हे बघ, एका पर्टिक्युलर जागेवरून वरती गेले. हॅलो. जाऊन परत त्याच रेंजला आले काय? हा. हा. मग त्याला कोणतं पॅटर्न म्हणणार? क्या? एकच टाइम उत्तर द्यायचं, आणि काय परत नंतर मला काय सांगायचं नाही. हा हा. हाय काय? डबल ऑटो म्हणते त्याला. डबल ऑटो. ठीक आहे बरोबर. कम आणि मगापासून काय झोपलेलास? सॉरी सर. नाही हो सर, जरा लवकर आलो. तुम्ही तिघांनी काय सांगितलं? डबल टॉप. नाही अभि. डबल टॉप सांगितला ना? रिव्हिजन करा, नाहीतर तुम्हाला नाही, कल काय का भेटणार स्टार्ट नाही असतो, क्लास करून. आता जात नाही. हातात कायम लॉक्स देणार. कोणत्या पॅटर्नला काय म्हणतात हे सगळ्यात महत्वाचं आहे. एका जागेवरून वरती गेले, मग परत जेव्हा खाली येते समोर आलं. येस. हा. मग समोरासमोर जेव्हा येतंय तेव्हा त्याला कोणतं पॅटर्न म्हणणार? बॉटम. कोणतं? डबल बॉटम. 2 मिनिट थांबा का जरा.
वर जाऊन खाली आलं डबल बॉटम नाही तर गजाननला वर बोल जाऊन की. खाली आलं डबल टॉप काय डबल बॉटम नाही डबल बॉटम कारण खाली जिथून हे झालं ना त्याच्या समोर परत खालती यायले वरती जाऊन ते खालती आलं ना कारण आता सुरुवात कुठे होणार आपली बॉटम पासून होणार ना वरती गेलं बॉटम पासून वरती गेलं परत डबल टॉप डबल बॉटम येणार ना डबल बॉटम हो ते झालं डोक्यात सगळं लगेच क्लिक मिळालं त्याला विचारल्यावर ते लिक्विडिटी झाल्यापासून असं जाते बघा कालचं जरा सोपं होतं हेड अँड शोल्डर ब्लू शॉर्टर ब्लॉक पण ते How to समजायला आहे support and demand affecting price market. They determine the currency gravity and the support. Price goes up. The support is great, then demand, the price goes down. Forex traders use the support and demand zone to identify entry or exit point for trading. Support zone, the price are when selling price. Strong communication fast to drop the resistance zone. Demand zone, the price area will buying presence is strong. The price was rise in support zone. Look at the price made of strong move up or down. Identify the consolidation area before their strong moves. When price reverses that zone, it is. I'm mustang मला कुठं गेली आहेत की आहे घ्या मग बोल की काय होय मला वाटलं गायब बिब झाला आ, मला वाटलं गेल्या बिल्या सगळ्या मग सगळे दादांना कन्सेप्ट क्लिअर असतील आता कंटिन्यू लाईव्ह आहेत कुठलं येत आहे बघितलास डबल बॉटम येते ना हे बघ प्राइस वरती झाल्या पण तिथं खाली आल्यावर डबल टॉप होतंय का बॉटम होतंय मला जरा हे कन्फ्युजन व्हायले नाही डबल टॉपला काय डबल बॉटम होतो डबल टॉप डबल बॉटम बॉटम म्हणजे खालनं वरती आली प्राइस त्याला ना हा खालनं वरती येले हा प्राइस येऊन परत आणि परत खालती आली गेली वरती वरती गेली गेली खाली प्राइस आली आणि परत खालती आली नाही नाही वरती गेली असं फर्स्ट वरती आता आणि खालून वरती गेले प्राइस हा हा परत तिथून परत खालती पडली समोरासमोर हेड येणार ना त्यांचे हा हा हे येणार हा आपलं डबल बॉटमच किंवा हा लो कळालं आता कळालं बॉटमला येणार म्हणून बॉटम वरती आली की टॉपला अनिश चव्हाण वॉज राईस अनिश तू कुठल्या कॉलेजला आहेस रे बीएससी घाळीवाड्याला आहे राहिला आता सेकंड इयरला का थर्ड इयरला सेकंड इयरला आता आणि तुमचं पेपर लांब आहे म्हणून होय आता उद्या कालच्या प्रॅक्टिस एकदम चालवल्या अजून एक थोडे दिवस एक आमचं आठवडा दीड आठवडा फर्स्ट इयरचा अजून सफाई नाही आता म्हणजे थेरी चालू झाली आहे सोड हा तुम्ही घायला आहे बरं नाही शिवराला आहे घायला कशाला घातला शिवराजचं बास म्हटलं शिवराजचं कीर्तन लय ऐकून 11-12 बास म्हटलं काय खरं नाही पुस्तकेन म्हणायचं काय करतात आता हा मुस्लिम दादा पुस्तकेन जॉबला बघायला जॉबला इंटर्नशिप आली डिग्री आपल्याला कोणती मी इंजिनिअरिंग आहे बीएससी कम्प्युटर सायन्स बेसिक कम्प्युटर हॅलो बोला की सर हा हॅलो क्लासचं रिव्हिजन करणार असला तर पुढे कंटिन्यू करा हा काय हा हो कारण शिकवायला लावलंय आणि पाठीमागे तुम्हाला काय लक्षात राहणार आले हम्म, आता इथं अपवर अँड डाउनलोड होऊ म्हणजे काय समजलं तुम्हाला हा आता वरच्या ओके साईडला जर एका एरियात सेलिंग एरिया समोर अजून एक सेलिंग एरिया तयार झाला तर त्याला कोणता पॅटर्न म्हणणार डबल बॉटम आणि डबल जर टॉप सेलिंग एरिया एक झालाय हा त्याच्या वरती एक कॅन्डल क्लोज केल्या
नंतर शेली- जर खाली ऐक की पुढचं सांगायला लावले. एक सेलिंग एरिया झालाय, हा ठीक आहे. सेलिंग एरियाच्या वरती कॅन्डल क्लोज केल्या आहेत. सेलिंग परत एरियाच्या एकदम खाली आलं पडलं, परत वरती हा. सेलिंग एरियाच्या पहिल्या सेलिंग एरियाजवळ गेलो. म्हणजे कोणतं पॅटर्न होणार? पहिला खाली आलं वर गेलं वर जाताना सेलिंग एरियाच्या वरती क्लोज झालं, एवढं लक्षात राहू दे. परत एकदा सांगाले वरती गेला आधी. हे बघ, पहिला एक सेलिंग एरिया झाला, हा ओके. ठीक आहे. हा सेलिंग एरिया नंतर वरती कॅन्डल क्लोज झाला सेलिंग एरियाच्या. सेलिंग एरियाला रिस्पेक्ट करायने हा परत खाली पडलं वरती क्लोजिंग हा. झाल्यानंतर. हा आणि परत आणि जो सेलिंग एरिया आपण मार्क केलता की नाही, हा त्या सेलिंग एरियाला आलं. परत त्या सिलिंग एरियाला आलं. हम्म. म्हणजे डब्ल्यू पॅटर्न असा झाला. लक्षून बघ जरा, हेड अँड कोणतं झालं मुस्लिम आता? हेड अँड शोल्डर. हेड अँड शोल्डर झाला, हम्म. ठीक आहे. हा हो. क्लासचं रिव्हिजन केला तर समजणार आहे, नाहीतर काय फायदा होणार नाही. किती पण क्लास करा. आता याच्यानंतर बघा, आयडेंटिफाय कन्सॉलिडेशन एरियाज बिफोर दी स्ट्रॉंग मूव्ह. या मुवमेंट भेटण्याच्या आधी आपण काय बघायचं आहे? साईडवेज मार्केट. हम्म. आता समजा साईडवेज मार्केट चालू आहे आणि साईडवेज मार्केट नंतर एका कॅन्डलनं ब्रेकडाऊन दिले, हा तर त्याचे ऑर्डर ब्लॉक कोणत्या कलरचे असणार? ब्रेक डाऊन दिले रेड. मिक्सून जरा तुम्ही. ब्रेकडाऊन दिले म्हणजे बुलिश असलं. ठीक आहे, सर्व जरा तुम्ही. ग्रीन. ग्रीन कलरचं काय असणार? ग्रीन कलरचं ग्रीन कलरचं काय असणार? ब्रेकडाऊनला कोणत्या कलरची कॅन्डल क्लोज होणार सांगा मला पहिला सर्व जरा. ब्रेकडाऊनला रेड कॅन्डलचं क्लोजिंग. हा, मग ग्रीन का म्हटला? तिथे काय तर होणार असेल म्हणून म्हटलं असेल, किंवा चुकून चुकीचं उत्तर दिला असेल. काय होतं लॉजिक त्याच्या पाठीमागचं ग्रीन म्हणण्याचं? माझा क्वेश्चन काय होता सांग जरा अरमान. एक हे चालू आहे मार्केट sideways. साइडवेज आणि तिथं ब्रेकडाऊन दिला तर कुठली कॅन्डल फॉर्म होणार? ब्रेकडाऊन दिला तर तिथं कुठली कॅन्डल फॉर्म होणार? हा मुस्लिम दादांनी काय म्हटलं? बुलिश कॅन्डल. बुलिश. तू काय म्हटलास? रेड बुलिश कॅन्डल. रेड बुलिश कॅन्डल. कोण काढल्या ती कॅन्डल नवीन? जरा शोधून आणून दे माझ्यासमोर. रेड कलरची कॅन्डल असते नुसता हं? बेरीज असते. रेड बुलिश कॅन्डल. नाही नाही, तू उत्तर काय दिलास सांग मला. हा मी रेड म्हटलो. रेड म्हटलास काय दुसरं काय म्हटलास? नाही नाही रेडच एवढं म्हटलो. रेड म्हटलास. सर्वदारा तुम्ही काय म्हटला? मी ग्रीन म्हणले. मग ब्रेकडाऊन नंतर कोणत्या कलरची कॅन्डल क्लोज व्हायला पाहिजे? अरमानने सांगितलंय ती का तुम्ही सांगितलंय ती? ब्रेकडाऊन नंतर रेड कॅन्डल क्लोजिंग. ती बुलिश झाली मुस्लिम आता काय बेरिश? काय झालं? मग ती कॅन्डल कोणती झाली? बुलिश झाली का बेरिश झाली? परत एकदा सांगा, मला कन्फ्युजन. तारक मेहता बंद करा म्हणजे समजते. ते टीव्हीत बघा. तुम्ही बुलिश का म्हटला ते पहिला सांगा मला. सर्वदारांना चुकले, तिने मान्य केलं आता. हा, काय म्हटला? आर्म्यान रेड म्हटला. आर्म्याचा आन्सर त्यात मिळत आहे. तुम्ही बुलिश का म्हटला सांगा. मी आता क्वेश्चन काय होता? तुम्ही काय म्हटला? मार्केट आता ब्रेकडाऊन होणार आहे. ब्रेकडाऊन म्हणजे खाली जाणार, म्हणजे रेड होणार. मग त्याच्या आधी बुलिश कॅन्डल दाखवायला पाहिजे, तरच तो हे होणार. काय होणार? म्हणजे बुलिश कॅन्डल आली की त्याच्यानंतर कन्फर्मेशन साठी रेड कॅन्डल होणार, नंतर मार्केट खाली जाणार. कन्फर्मेशन साठी बेरिश कॅन्डल होणार का बुलिश कॅन्डल होणार? बुलिश नंतर बेरिश कॅन्डल होणार. ठीक आहे, बुलिश नंतर बेरिश झाली असं समजूया. मग कन्फर्मेशन त्या बुलिश कॅन्डलला झालेली पडणार आहे की बेरिश झाल्यानंतर ती ग्रीन कॅन्डल कन्फर्म झाली की तो ऑर्डर ब्लॉक असणार आहे? बुलिश नंतर पडली की
परत बुलिश नंतर पडली की हो कन्फर्मेशन पडल्यानंतर होणार ना. हो मग ब्रेकडाऊन झालेली कॅन्डलचा कलर कोणता असणार आहे? कोणता? रेड रेड असणार. रेड्डा नाही, रेडा. फक्त रेड. रेड तेच की red. कन्फ्यूज होऊ नका. अजून सांगायला लागलोय रिव्हिजन नसेल माहित नाही म्हणा. मी एक्सप्लेन करतो आणि क्वेश्चन पण नीट ऐका सगळी. आता मला सांगा ग्रीन कॅन्डल फॉर्म झाल्या एका क्वेश्चन पहिला नीट ऐका. एका कन्सॉलिडेशन नंतर ग्रीन कॅन्डल झाली बाहेरच्या साईडला क्लोजिंग. त्याच्यानंतर चौथी कॅन्डल ही पाठीमागची रेड कलरची होती. तर त्याला आपण काय म्हणणार? आधी मध्ये रेड कॅन्डल होती कुठं? ऑर्डर ब्लॉक काय? मी मगाशी काय म्हटलोय, मला काय असं म्हणू नकोसा. कन्फर्म असलं तर सांगा, नाहीतर राहू दे आन्सर. जरा परत एकदा एकच repeat कर. एक कन्सॉलिडेशन एरिया नंतर बुलिश कॅन्डल क्लोज झाली. बुलिश कॅन्डल क्लोज झाला. कन्सॉलिडेशन एरियाच्या वरती. अरमान तू सांगू नका आता. आणि चौथी कॅन्डल ही रेड झाली पाठीमागची. चौथी कॅन्डल ब्रेकआउट व्हायच्या आधी कॅन्डल रेड होती. तर त्याला आपण काय म्हणायचं? तुम्ही पण मला क्वेश्चन करायचं नाही काय, आन्सर द्यायचं. काय म्हणायचं नाही तुम्ही पण. आरम्यानं म्हटला तसं शेवटला. काय येणार त्याचा आन्सर? माहित नाही राहू दे. असं माहित नाही असं होऊ दे, पण चुकीचा आन्सर नको. मुस्लिम जरा तुम्ही सांगा काय होणार? नाही मला समजलं माहिती नाही. आता ब्रेकआउटच्या आधी कायच नव्हतं. ठीक आहे. आता ब्रेकआउट झालेली कॅन्डल बुलिश कलरची असणार काय बेरिश कलरची असणार? इथं पहिला क्लिअर करा मला. बेरिश. बर अरमान तू सांग. बेरिश बुलिश अरे एक तर एक उत्तर सांग म्हणून बुलिश सांगितलं ना. बुलिश बुलिश फिक्स बुलिश असणार, बुलिश. लॉक. कोणते असणार अनिश? बुलिश असणार सर, बुलिश. हा मुस्लिम जरा तुम्ही सांगा. ब्रेकआउटची कॅन्डल कोणती असणार? ब्रेकआउटचे हे असणार बुलिश. बुलिश असणार. परत ब्रेकआउट आहे का कन्सॉलिडेशन नंतर ब्रेकआउट झालाय? ठीक आहे, म्हणजे साइडवेज मार्केट नंतर ब्रेकआउट झालाय. इथपर्यंत समजलं? साइडवेज मार्केट नंतर ब्रेकआउट झालाय इथपर्यंत समजलं काय? ब्रेकआउटच्या 4 कॅन्डल आधी एक कॅन्डल होती, ती कॅन्डलचा कलर रेड होता. तर त्याला आपण काय म्हणायचं? काय म्हणायचं? बुलिश ऑर्डर ब्लॉक. कोणतं? बर सर्वदार तुम्ही सांगा. माहित आहे का नाही पहिला सांगा मला. होय की नाही? मुस्लिम जरा तुम्ही सांगा. नाही मला नाही. आणि तुला माहित आहे? आणि हे तू काय म्हटला अरमान? बुलिश ऑर्डर ब्लॉक. बोला की सर. अरम्याला एकट्याला शिकवलं का आता कन्सेप्ट? नाही. हॅलो. कन्सेप्ट आता अरमानला एकट्याला शिकवलोय काय? नाही. नाही. तुम्हाला काय लक्षात राहणार आलंय? ब्रेकआउटच्या आधीची कॅन्डल रेड कलर असली म्हणजे तिथं ऑर्डर ब्लॉक असणार. मग तिथं बुलिश ऑर्डर ब्लॉक असणार. मग बुलिश ऑर्डर ब्लॉक असणार का? मगाशी काय विचारलेलो मी? ब्रेकआउटच्या आधीची रेड कॅन्डल म्हणजे कोणती काय असणार तिथं? कोड वर्ड्स मध्ये टाकून तुम्हाला कन्फ्युज करणार आलोय. त्या कोड वर्ड्सचे नाव काय आहे ते तुम्हाला लिहून दिले मी परवा. ब्रेकआउट म्हणजे ग्रीन कॅन्डल असणार की रेड कॅन्डल असणार? ब्रेकआउट Green म्हणजे candle. green. मगापासून 4 टाइम रिपीट झालंय. अजून क्वेश्चन असला तुम्हाला असणार तो क्वेश्चन. ब्रेकआउटची कॅन्डल ग्रीन कलरची असणार का रेड कलरची असणार? ग्रीन. ग्रीन कलरची असणार. मग ब्रेकआउट झाल्याच्या आधीच्या कॅन्डल मधली एक कॅन्डल चौथी रेड आहे. मग मगाशी मी काय सांगितलं? ऑर्डर ब्लॉक म्हणजे ब्रेकआउटच्या आधीची एक कॅन्डल रेड असणार. त्या बेरिश कॅन्डल आपण काय म्हणायचं आहे? बुलिश ऑर्डर ब्लॉक म्हणायचं. बुलिश ऑर्डर ब्लॉक. प्रॅक्टिकली दाखवले तुम्हाला मगाशी. येस. थेरी लिहून घेतलाय हो. काय? अरमानने एकट्याने लिहून घेतलाय आणि त्याला एकट्याला फक्त नाही. समजवलं मगाशी. लिहून घेतलाय सगळ्यांनी? हो. आज शिकवलेले कन्सेप्ट वाचून सांगा, पण आज शिकवलेले तरी सांगा. ह्याच्या आधी जे पाठ नसतील ते पाठ करा तुम्ही.
पण जे Okay. आता शिकवलंय ते विसरू नका. आता ब्रेकडाऊनच्या आधीची एक कॅन्डल ग्रीन आहे, त्याला काय म्हणणार आहे? Bearish बेरिश ऑर्डर ब्लॉक. बेरिश. पण Yes. हे होण्यासाठी एक मेन काय लागणार आहे आपल्याला? ब्रेकआउट झाला, बरोबर आहे. हम्म. ब्रेकआउटच्या आधी ग्रीन कॅन्डल झाली, त्याला बेरिश ऑर्डर ब्लॉक म्हणायचं, हे पण बरोबर आहे. पण हे फॉर्म होण्यासाठी त्याला आपण काय मेन कन्सेप्ट काय राहिली तिथं? कन्सॉलिडेशन. कन्सॉलिडेशन राहिली. ठीक आहे, हम्म. समजाले आता? Yes. आता त्या प्राइसला डबल बॉटमला, डबल टॉपला, हेड अँड शोल्डरला जर प्राइस त्या प्राइसला टच करत्या परत, तर तिथून ट्रेंड कंटिन्यू होतोय की रिव्हर्स होतोय? Reverse. रिव्हर्स होतोय. रिव्हर्स होतोय खरंच. Yes. हायर हाय आणि हायर लो चाललाय. हायर हाय ब्रेक करून हायर लो ला आलं मार्केट. मग तिथून ट्रेंड डाऊन ट्रेंड होणार काय अपवर्ड जाणार? मार्केट हायर हाय ब्रेक केला, हा, आणि हायर लो ला आलं तर Higher low ला तिथून मग- वरती जाणार काय डाऊन ट्रेंड जाणार? तेव्हा डाऊन ट्रेंड वर. डाऊन ट्रेंड. ठीक आहे, मग जरा तुम्ही सांगा. मार्केट काय हायर हायला जाऊन हा, हायर हाय ब्रेक केला हायर हाय ब्रेक केला. हा, आणि हायर लो ला आलं परत. हायर लो ला. हा, जो हायर हाय ब्रेक झाला त्याच्या हायर लो ला. हा, मग तिथून मार्केट रिव्हर्स होणार की डाऊन ट्रेंड चालू होणार? एकदा डाऊन ट्रेंडला जात. बरं, ठीक आहे. सर्व जरा तुम्ही सांगा. Down trend आहे. आता तुमच्या अप ट्रेंडच्या मध्ये जा आणि तिथं वाचा जरा मी काय सांगितले. हायर हाय ब्रेक केल्यानंतर तो हायर लो जो झालेला तो व्हॅलिड असणार की इनव्हॅलिड असणार? मार्केट हायर आहे, हायर लो मार्केट शो करतो, जात राहतो. वरती जात राहतोय. मग तो हायर हाय ब्रेक केल्यानंतर हायर लो जो असतो तो व्हॅलिड असणार की इनव्हॅलिड असणार? इनव्हॅलिड. मग डाऊन ट्रेंड का म्हटलं इनव्हॅलिड असणार? मुस्लिम जरा हायर लाईव्ह मध्ये होता तुम्ही. हम्म. हायर हाय ब्रेक झाल्यानंतर मग तो हायर लो व्हॅलिड म्हटला. हायर हाय ब्रेक होऊन आणि परत हा, आणि परत काय? हायर लो ला गेला काय? हायर लो लागला, तेच म्हटलं मगाशी. मग तो हायर तिथून ट्रेंड रिव्हर्स होणार का डाऊन ट्रेंडला जाणार? इकडे बघा, तुम्हाला थेरी पार्ट नाही म्हणून तुम्हाला कन्फ्युज व्हायला लागले. आता प्रॅक्टिकली बघा, तिथून वरती गेलं, हम्म. तिथून खाली आलं. Yes. मी काय म्हटलं, हायर हाय होता, हायर लो झालाय. हम्म. हायर हाय हा ब्रेक केला हा. म्हणजे इथे कॅन्डलचं वीक असणार का बॉडी असणार? Weak body आहे ना. बॉडी असणार. परत काय म्हटलं, हायर लो ला आलं. Okay. मग इथून ट्रेंड असा वरती जायला पाहिजे काय इथून असा ट्रेंड खाली यायला पाहिजे? दोन ऑप्शन असणार, इथून एक ती वरती जाणार हम्म. हा लेवल व्हॅलिड होऊन, किंवा इथून डाऊन ट्रेंड चालू होणार. काय होणार? तुम्ही कोण कोण डाऊन ट्रेंड म्हटला? वरती सगळ्यांनी जाणार. डाऊन ट्रेंड म्हटला. सगळीच. होय. हा, मग इथं मी काय सांगलंय, जेव्हा हायर हाय ब्रेक होतोय तेव्हा तो ज्याचा हायर हाय ब्रेक झालाय त्याचा हायर लो व्हॅलिड होतोय म्हटलोय. होय. कशासाठी? ट्रेंड रिव्हर्स साठी, म्हणजे परत आणि हायर Reverse हाय साठी. करण्यासाठी. हम्म. मग इथं परत आणि जर या इथं लेवलला येत असेल तर इथून डाऊन ट्रेंड होणार आहे का वरतीच जाणार आहे? Reverse होणार. वरती वरती जाणार. जाणार. मग तुम्ही डाऊन ट्रेंड का म्हटला? कन्फ्युज झालो. Reverse सांगितलेलं परत. कन्फ्युज का झाला? थेरी पार्ट नाही तुम्हाला म्हणून. डाऊन ट्रेंड डायरेक्ट म्हटला तुम्ही कशामध्ये येऊन? प्रेशर मध्ये येऊन. हा. डाऊन ट्रेंड होण्यासाठी काय व्हायला पाहिजे? किती लोअर हाय ब्रेक व्हायला पाहिजेत? 2. बरोबर आहे, किती ब्रेक व्हायला पाहिजेत? किती लोअर हाय ब्रेक दोन. व्हायला पाहिजेत? किती व्हायला पाहिजेत? Second. Lower. सेकंडला कन्फर्मेशन. किती सेकंड लोअर हायला कन्फर्मेशन भेटणार? Second. लोअर हायला भेटणार आहे का लोअर लोला भेटणार आहे? लोअर लो. Lower low. लोअर हायला विचारल्यानंतर होय होय का म्हणत गेला? चूक कुणाची आहे? मी शिकवालोय त्याची आहे का तुम्हाला पाठ नाही त्याची आहे? पार्ट नाही. Revision नाही.
मग पाठ आता मला आता पाठ झालंय सगळं. कोण पाठ करायला पाहिजे, मी का तुम्ही? आणि आणि सॉरी लोअर हाय मी म्हणाल तसं तुम्ही म्हणत गेला. होय 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 होय. इथं काय झालंय बघा जरा. लोअर लो ब्रेक करत गेलाय का लोअर हाय ब्रेक करत गेलाय? लोअर लो. लोअर मग लो मी लोअर हाय ब्रेक केल्यानंतर होतोय म्हटल्यानंतर तुम्ही होय म्हणायची गरज होती. मग पाठ करा ते जरा असं कन्फ्यूज होऊ नका. पाठ केला तर मग तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही आहे ते. तुम्ही प्रॅक्टिकली पण कोण बघत नाही ह्याच्यावरनं कळतंय सगळं. पुढे जाऊया. म्हणजे तुम्हाला सप्लाय आणि डिमांड हे शिकवणं योग्य होतं आज. मी टॉपिकच तुमचा सोडणार होतो कारण की तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स क्लिअर झाले असं वाटलं म्हणून. इथपर्यंत क्लिअर झाले काय? होय. इथं मी Yes. आत्ताचा टॉपिक संपवणार आहे. आता डायरेक्ट रेवा इथं कंटिन्यू करणार बघा. ते ऑर्डर लॉक कोण कोण वापरते कशासाठी वापरते हा एकच कन्सेप्ट आहे यामधला. त्याच्यानंतर काय सोपा आहे ते ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचा आहे ती एकाच दिवशी असणार. आता मी तुमचा क्लास संपवणार नाही रिव्हिजन घेणार आहे. थांबा पुस्तकं बंद करा आणि कॅमेरा चालू करा. रिव्हिजन होईल सर. पाहू दे रिव्हिजन. सरप्राईज टेस्ट. मास्तर असतो गाण मारलो असतो सगळ्यांची. नाही आता मारू शकतोस काही विषय नाही. ते तर मारू शकतो. सगळे मोठे आहे माझ्यापेक्षा. त्याच काय आहे? हे बघा. शिक्षक म्हटलं की मोठाच. आता बघा हे काय मार्क केलोय? लेवल रेजिस्टन्स. रेक्टँगल मार्क केलोय मी. रेक्टँगल. काय मार्क केलोय? रेक्टँगल. ठीक आहे. तर याचं नाव माहिती नाही का? कशासाठी वापरणार सांगा मला. यूज कशासाठी होणार? लॉंग पोझिशन. त्याला कॅमेरा चालू करा आणि पुस्तकं बंद करा. ह्याला काय म्हणणार? आणि कॅमेरा चालू कर. ह्याला काय म्हणणार? शॉर्ट पोझिशन. ह्याला काय म्हणणार? अप साइडची Fibonacci वरती ग्रीन असते त्याला लॉंग पोझिशन, खाली ग्रीन असते त्याला शॉर्ट पोझिशन. म्हणजे बाईंग साठी सेलिंग साठी. ओके. ह्याला काय म्हणणार? याला फिबोनाची लेवल्स. फिबोनाची लेवल्स. या ग्रीन एरियाला काय म्हणणार सौरभ दादा तुम्ही सांगा फक्त. आणि फक्त कॅमेरा तोंड पण चालू पाहिजे. ओके ओके एक मिनिट सर एक मिनिट. ह्याला काय म्हणायचं? गोल्डन झोन. गोल्डन झोन. आता तुम्हाला दुसऱ्या चार्ट मध्ये दाखवतो. जो चार्ट मुस्तफिम दादाने आता बघितला सकाळपासून. हे काय मार्क केलो मी इथं? काय मार्क केलो? सपोर्ट. हे काय मार्क केलो? स्विंग हाय. स्विंग आहे बरोबर. रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टन्स. हे काय मार्क केलो? ट्रेंड लाईन सपोर्ट. ट्रेंड लाईन सपोर्ट मार्क करण्यासाठी काय कनेक्ट केलो मी? मुस्लिम दादा तुम्ही सांगा. बर सौरभ दादा तुम्ही सांगा. लोअर लो. अरमान तू सांग. हायर लो. आणि तू सांग. काय सांगू? म्हणजे ऐकणं आला काय राहू दे विचारत नाही. काय मार्क केलोय इथे? हायर लो मार्क केलोय. ठीक आहे. हायर लो. ओके. काय सांगितलं ट्रेंड लाईन सपोर्ट मार्क करताना काय मार्क करणार? हायर लो. हायर लो काय करणार? प्रत्येक हायर आहे हायर लो. बर प्रत्येक हायर आहे हायर लो ला मी मार्क करतो. ठीक आहे. आता बघ तो सांगणार त्या पद्धतीने करणार. हायर लो हायर हाय इथं आहे सगळं असं मिक्स करतो. आता ह्याच्यात ट्रेडिंग कसं करणार सांग मला. कॅमेरा चालू कर आता. सॉरी अचानक यायचं काहीतरी बोलायचं. उत्तर सांगताना मधनच काहीतरी म्हणायचं. हायर लो मार्क करणार बरोबर आहे. आणि तू सांगा आता कॅमेराने माईक चालू कर.
बोला की. प्रत्येक हायर लो मार्क करणार, प्रत्येक हायर लो मार्क करणार, हाताने नाही तोंडाने सांग मला. हम्म. बर अरमान तू सांग, प्रत्येक हायर लो मार्क करणार. म्हणजे त्या लाईनीतला त्या Connect लाईनीतला होत म्हणजे असलेला. कनेक्ट होत Connect. असतात त्याला मार्क करणार. हा. असेंडिंग मध्ये मार्क करणार काय डिसेंडिंग मध्ये? असेंडिंग. असेंडिंग मध्ये. जर डिसेंडिंग मध्ये मार्क केलं तर ते काय होणार? ट्रेंड लाईन रजिस्टर. हा काय झाला? ट्रेंड लाईन रजिस्टर आता इथं मी काय असेल ट्रेंड लाईन तुम्हाला वापरायला शिकवलाय का नाही? शिकवलंय. सौरव जरा तुम्ही सांगा इथं काय झालं, काय झालंय फक्त सांगायचं आहे, काय झालं इथं? ब्रेक काय झालंय? हा तेच सांगायचं आहे जे सांगायला आहे ते. काय झालंय? क्लोजिंग झालंय कॅन्डलचं. हा बरोबर क्लोजिंग झालंय, सगळं झालंय, पण काय नाव काय दिलंय त्याला ते सांगा मला. राहू दे थांबा, मुस्लिम तुम्ही सांगा काय झालंय इथं? ब्रेकआउट. बर अरमान तू सांग काय झालंय? ब्रेकआउट झाली. बर आणि तू सांग इथं ब्रेकआउट झालंय काय ब्रेकडाऊन झालंय? इथं हा इथं काय झालंय, ब्रेकआउट झालंय काय ब्रेकडाऊन झालंय? ब्रेकआउट झालंय ब्रेकआउट. बर सर्व जरा तुम्ही सांगा ब्रेकआउट का ब्रेकआउट, ब्रेकडाऊन का नाही? ब्रेकआउटला हे होतं ना तिथून वरती उचलते ना वरती जाते बरोबर आहे की, बाईक. ठीक आहे रेड कॅन्डल पण वरती आहे, ब्रेकआउटच का? बुलिश कॅन्डल फॉर्म. बुलिशच का? त्याच्यावरती ग्रीन क्लोजिंग दिलंय. काय बरोबर आहे काय? काय म्हटला सौरवदारा, बरोबर आहे काय म्हटला? ग्रीन कॅन्डलचं क्लोजिंग हाताने सांगायला तर बरोबर आहे, फक्त मला शब्दात सांगा आता. मध्ये प्रॉपर आठवण झालाय. ओपनिंग क्लोजिंग वीक असतात मार्केटमध्ये, यामध्ये काय झालंय तेवढं सांगा मला आता, कोण पण सांगा. बुलिश कॅन्डल काय म्हटलं आणि काय झालंय? रजिस्टरच्या वरती हे झालं नाही क्लोजिंग. चुकीचं, वसुंधरा तुम्ही सांगा बुलिश कॅन्डल का झालं विचारलोय, बुलिशच का? बुलिश कॅन्डलचं क्लोजिंग आणि ओपनिंग कसं असते? फर्स्ट रेड, सेकंड ग्रीन, ग्रीनच्या वरती क्लोजिंग. ग्रीनच्या वरती चुकीचं आहे ते. अरमान काय म्हणाला? वरती जिथनं चालू झालं त्याच्या वरती झालं की हे हा बुलिश. म्हणजे ओपनिंगच्या वरती क्लोजिंग होते. हा. मग इथं बुलिश कॅन्डल झाली. हा. तेच बुलिश कॅन्डल काय हे विचारलं तुम्हाला, म्हणजे ओपनिंगच्या वरती क्लोजिंग झाल्यानंतर बुलिश कॅन्डल होत्या. मग इथं काय झालंय, वर्क झालंय का नाही? ट्रेंड लाईन कोणती वर्क झाली सांगा आता? ट्रेंड लाईन रेजिस्टन्स. ट्रेंड लाईन रेजिस्टन्स ऑपोजिट वर्क करणार काय सिमिलर वर्क करणार सपोर्टेशन सारखं? त्याच्या सिमिलर. बर सर्वदारा तुम्ही सांगा. सिमिलर वर्क करणार. आणि सदा बोला ना आता. ऑपोजिट वर्क करणार का सिमिलर वर्क करणार? मग सुंदरा तुम्ही सांगा कसं वर्क करणार? सिमिलर म्हणजे काय लिहून दिले बघा, ट्रेंड लाईन सपोर्टेशन ऑपोजिट वर्क करणार काय? मग ट्रेंड लाईन आता रेजिस्टन्स वरनं वरती गेलेलं बघितलंय तुम्ही? हा. होय. मग आता इथं सेम का म्हटला? कुठं चुकायला लागलंय? पाठ करणारा इथे चुकाले काय? काय क्लासेस मी कंटिन्यू करायला इथे चुकाले? ते माझं आर्यन ते बरोबर होतं त्या इथपर्यंत सगळं, म्हणजे पिन बार इंगल पिन पर्यंत. त्याच्यानंतर बोंबलचं ते पेपर चालू झाले, मग त्याच्या जरा लक्ष द्यायला ज्यादा. मग एक तर पेपर सोड नाही तर क्लास सोड. जसे 3 दिवसच होते सोड पेपर, आज उद्याचा लास्ट दिवस आहे. ह्या एरियाला काय म्हणायचं? गोल्डन झोन. या एरियामध्ये जेव्हा मार्केट आता येणार तेव्हा इथून काय होणार? एक तर रिव्हर्सल जाऊ शकते. एक तर नाही,
एक तर काय असणार ते सांग मला. ट्रेंड रिव्हर्स होण्याचे चान्सेस असणार. हा उत्तर कॉन्फिडन्स ने द्यायची नाही तर द्यायची नाहीत. हा कोणतं पॅटर्न इथं फॉर्म झालंय? पाच सेकंड नाही तर मी स्किप करणार. स्क्रीनशॉट घेऊन नंतर पाठ केला तरी चालतंय. माहित नाही कुणाला? डबल टॉप. हा. त्या लेवलच्या वरती जर क्लोज झाला असतं तर व्हॅलिड असतं का इनव्हॅलिड असतं? ह्याच्या वरती जर बॉडी क्लोज झाली असती तर नाही वेलनेस. मध्ये कमी जास्त असू शकतो. इथं काय झालंय? डबल नाही हा बस 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 एवढंच पाहिजे होतं. मग सुंदरा तुम्ही सांगा काय झालं इथं? इनव्हर्स हेड इनव्हर्स हेड अँड शोल्डर झालाय. हा. झालाय का नाही? हे डोकं वाटायलंय का नाही? बघा. हे दोन खांदे जॉईन झाले. आता मला सांगा जर ह्या लेवलला मार्केट आला असतं तर काय झालं असतं? आलेच. इथं काय झालंय सांगा? काय झालंय इथं? हेड अँड शोल्डर झालंय. त्याच्या समोर इथं यायला नाही जवळ म्हटल्यानंतर याचा अर्थ असा झाला की कुठं पण आलं तरी होणार नाही. एरियामध्ये जो पण येणार तो पण हेड अँड शोल्डरच होणार ना. हा जरा हँडिकॅप असल्यासारखं दिसते म्हणून सांगितले का नाही? हो मग याचा जरा खांदा लांब आहे म्हटल्यानंतर इथं आहे का नाही? हो इथं कोणती कॅन्डलस्टिक फॉर्म झाल्या बघून सांगायचं लगेच. नाही माहित राहू दे. इथं कोणती फॉर्म झाल्या? हॅमर आणि इन्व्हर्टेड हॅमर. असं मधनं उत्तर द्यायची. खरं बरोबर द्यायची. बरोबर दिलाय की चुकीच दिलाय? चुकलो. बरोबर आहे. हा इन्व्हर्टेड हॅमर होता आणि हा हॅमर होता. समजलं? हे कोणतं झालंय? जास्त 2-3 सेकंड थांबणार आहे का याला? माहित नाही. पिन बार. कोणता पिन बार? कोणता पिन बार? बेरिश पिन बार. बुलिश पिन बारचा कलर रेड पण असू शकतो ग्रीन पण असू शकतो. सांगितले का नाही? मग इथं बुलिश पिन बार आहे का बेरिश पिन बार आहे? बुलिश पिन बार आहे तो. वरच्या साईडला बॉडी आहे खालच्या साईडला बॉडी जर बेरिश पिन बार झाला असता तो. आता हा कोणता पिन बार आहे? कुठला तो तो कुठला पण म्हटला? हा कोणता आहे? यो डोजी आहे काय? बॉडीपेक्षा 3 पट. डॉजे आहे काय? बॉडीपेक्षा 3 पट आहे ना. हा कोणता आहे सांगा? ग्रीन. ग्रीन आहे तो बेरिश पिन बार. हा कोणता आहे? हा तो पण बेरिश पिन. हे कोणतं काय पॅटर्न फॉर्म झालंय? हा पॅटर्न हा हाच पॅटर्न कोणतं फॉर्म झालंय? इथं कोणतं फॉर्म झालंय? इथं कोणतं फॉर्म झालंय? सिंगल पिंक झाले. कोणतं फॉर्म झालंय? इंगल्फिंग. ठीक आहे. इथं कोणतं झालंय? बेरिश मग इथं कोणतं इंगल्फिंग होणार? बुलिश. कन्फर्मेशन साठी कशाच्या वरती क्लोजिंग? इथं कन्फर्मेशन बरोबर आहे. नाही. थर्ड इथं कॅन्डल कन्फर्मेशन इथं बरोबर आहे. हा इथं बरोबर.
हा कोणता पॅटर्न आहे? बेरिश सिंगल फिंग. जास्त वेळ थांबणारच नाही एका क्वेश्चन वरती. $3,005 वरून फॉरवर्ड व्हायला लागले. मार्केट ऑल टाइम हायला आहे. कोणता सपोर्ट आणि रेजिस्टन्स असणार तो? सायकोलॉजी लेवल. हा. ट्रेंड कोणता चालू आहे? अप ट्रेंड झाला. इथं डाऊन ट्रेंड. इथं कोणतं पॅटर्न फॉर्म झाले? इथं डबल टॉप. इथं कोणतं फॉर्म झाले? तेवढं लांब. डबल बॉटम. इथं काय फॉर्म झाले? हेड अँड शोल्डर. हेड अँड शोल्डर. काय फॉर्म झाले? हेड अँड शोल्डर. इथं काय फॉर्म झाले? इथं बी तेच. इथं काय फॉर्म झाले? इथं इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. कोणाला का डाऊट आहे इथपर्यंत? नाही. आता नाही म्हटलं की नाही, उद्या क्लासला यायचं बंद करायचं बा. नाही. डाऊट नाही आणि एवढं तुम्हाला अवघड झाले आता हे. डाऊट आहेत का नाहीत? हाईट निघली तर असं काढतो प्रॅक्टिकल करताना. म्हणजे मी रिव्हिजन केलं, मी रिव्हिजन घेणार तेव्हाच डाऊट येणार का तुम्ही रिव्हिजन करायला पाहिजे? आम्ही करायला पाहिजे. मी घेणार तुमचं दिवसातून 1-2 तास. 1-2 तासामध्ये मार्केट समजलं असतं तर सगळीच आता ट्रेडर असते. मार्केटमध्ये एवढं लक्षात ठेवायचं, 100 मधले फक्त 5% ट्रेडर सक्सेसफुल आहेत. पूर्ण वर्ल्ड वाईड रेशो आहे. दाखवतो थांबा. पाच टक्के पण लईच तुम्हाला अपेक्षा दिलो मी. तुम्हाला चार्ट बघून समजेल ह्यामध्ये तुम्ही आहे का नाही. मी पण आहे यामध्ये. किती %? 320. 3 to 20%. Date इंडियन today. मार्केटमध्ये किती आहेत? 7% फक्त. फॉरेक्स किती सांगितलंय? 5. 10 धरूच नका, फक्त 5 धरायचं. यामध्ये तुम्हाला यायचं आहे. पॉसिबल आहे? अवघड आहे. कोण अवघड आहे म्हणाले? पॉसिबल आहे. आता पॉसिबल आहे. असं पलटल्यानंतर तू ट्रेडर होणारच काय? नाही. एकदा बाय केलो नाही सेल करतो. तिथं यायचं अवघड आहे रे. तिथपर्यंत 5%. आता त्यांना कुठं करणार तू त्यामध्ये आलास काय नाही? तू प्रॉफिटेबल आहेस की नाही तुला समजलं झालं की. प्रॉफिटेबल व्हायसाठी पहिला कन्सेप्ट तरी माहित पाहिजे का नको? पाहिजे. कन्सेप्ट माहित करला, दिल्याची थेरी पाठ करायला मी पाहिजे का तुम्ही पाहिजे? मला पाठ झाले आता अजून मी मला पाठ झाले सगळ्याच कन्सेप्टला पाठ झाले. मग आता तुम्ही पाठ करायला पाहिजे का मी अजून पाठ करत असायला पाहिजे? आम्ही पाठ करायला. काय थेरी द्यायचं बंद करून फक्त प्रॅक्टिकली सांगू? नको. हा मग आता पण तेच व्हायला लागले की थेरी देऊन पण तेच व्हायला लागले. नाही तसं नाही. रिव्हिजन नाही म्हणतो. कन्सेप्ट सांगतो क्लिअर आहे.
हा मग रिव्हिजन करणं महत्वाचं आहे तुम्हाला. त्यामुळे तू 3-4 विचारतोय दिवस आणि ते झालं आम्ही सांगावली. फ्युजन व्हायला की 3-4 दिवस झालं तुझी सांगवले विचार रिव्हिजन करणं महत्वाचं आहे. मुस्लिम जरा दररोज लाईव्ह येतात कारण कायच क्वेश्चन नसतो कॅन्डल अशी का झाली, कशामुळे झाली. क्लोज कर मग आता. आणि थोडा वेळ घेतो काय रिव्हिजन. काय आलं नाही झालं की आता माझ्या टाइम प्रमाणे मी आता घेणार.